ते आलेले आहेत तर त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करेन की विजय आपण यावं, आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. यस विकासदा. हा, याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय आमचे रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. या व्यासपीठावरती नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे, कारण वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे. ते रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. याचबरोबर विजय गजानन मडवी यांचा सन्मान इथे होतोय. सुरू करा, कारण मी आताच त्यांच्याबद्दल एक माहिती दिली. देवेंद्रनी मला नक्की सांगितलंय की अशा अशा पोस्टवरती हा युवा तरुण आहे. बघा, युवा तरुण सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स देतोय, आपल्या करिअरसाठी चांगला लढतोय. बघा, कारण आई वडिलांची छत्रछाया नसताना देखील BSc मध्ये SC कॉलेजला टॉपर मध्ये आहे. जरा या विजयसाठी जोरदार टाळ्या झाले तर फरक पडणार नाही आहे. खरोखरच अभिमान वाटतो आपल्याला, कारण आपल्या ग्रामीण भागातून असे युवा तरुण वर्ग आज सध्याच्या घडीला चांगलं कार्य करतात. विजय, तुझ्या या कार्याला सलाम आहे आणि नक्कीच तुला शुभेच्छा असतील. याचबरोबर आमचे रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 3,000 रुपयाचा डोनेशन 3,500 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. बोले आपण कॉमेडी बॉक्स मध्ये ऐकूया सागर मांडवकर यांचा आवाज. नक्कीच धन्यवाद संदीप पाटील सर. आणि दशरथ पाटील सर, थोडा आराम करा गोट्या अंपायरना बरोबर घेऊन, कारण नंतर फरमाईश आहे का पुढच्या 2 मॅचेस मध्ये तुम्हालाच एंटरटेनमेंट करायचं. भले तुम्हाला किरवलीचा प्रवास करायचा असेल, मात्र शेवटचे 2 सामने महत्वाचे. ओ शरीरभेदी गोलंदाजी तोडे कोसळले. किरण पाटील KP, प्रदीप खारकर पॅडी यांना पाहतोय. आज आइलेश बायकरमॅन संघामध्ये नाहीये, त्याची कमी जाणवेल का? मात्र आज जो प्रवास केला उल्वे 40+ आगासन्न, दोघांचे प्रवास चांगला राहिला. पाहुण्यांचं आगमन इथे होत असताना प्रचंड मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेला भेट देतोय. आणि आज गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ वर संदीप पाटील सर, किती पाहुण्यांचं प्रेम आहे बघा. हॅलो, फटका ठोकला ऑन साइडला, बॅनर हिट होणार का? हो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती इथे आगमन होतंय पिसारवेचे माजी सरपंच आदरणीय प्रकाश म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. नक्कीच या स्पर्धेला या विभागातून बरेच नामांकित व्यक्तिमत्व नक्कीच स्पर्धेला उपस्थिती दाखवताना दिसत आहेत, कारण हा प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. तर 4 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावर उल्वे 40+ पोहोचले. 10 या धावसंख्येवर बॅटिंग करतो उल्वे 40+. त्यांच्या विरुद्ध आगासन 40+ ही क्वार्टर फायनल, त्यानंतर असे सेमी फायनल आणि फायनल पाहणार आहोत. काल दैसर संघाने त्यांची गुणवत्ता दाखवली. लाईन पाहिली, फटका चांगला आहे. ओ अप्पर कटच्या माध्यमातून काय फटका सजवलाय. किरण पाटील KPच्या बॅट मधून आज तडाखा, दणदणीत चौकार. किरण पाटीलची बॅट बोलते बघा. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पेलवान, 2 चौकार 1 षटकाराने. KP पॅडी यांना पाहते. संघाची धावसंख्या 14 आहेत. बॅटिंग करत असताना उल्वे 40+. पुढचा चेंडू शरीरभेदी अपील केली, धाव घेण्याची तयारी. संघाचा प्रमुख खेळाडू कसा असावा? मगाशी संदीप पाटील सर, आपण किरणना सांगितलं का आम्हाला कोणताही संघ लावा, आम्ही तयार आहोत, असा तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. समोर कोणी संघ असू द्या, क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो. मैदानाच्या खेळावरून तो ठरवला जातो. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा दाफलकावरती 15. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व, कलंबोलीचे आदर्श व्यक्तिमत्व
आमचे बंटी पाटील कलंबोळी यांचं इथे आगमन होत आहे. स्वागत आहे बंटी पाटील, ज्यांच्या माध्यमातून आम्ही एक खूप मोठी स्पर्धा देखील नाईटची पाहिली होती. जबरदस्त आयोजन, कारण सन्माननीय बालाराम पाटील चषक म्हणून ती स्पर्धेचं नामकरण देखील आम्ही पाहिलं होतं. तर ते बंटी पाटील कलंबोळीचे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. पहिला षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 15. गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ तमाम क्रिकेट रसिकांचं, अतिथी मान्यवरांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि गोलंदाज झाला बिंदास महेंद्र आगासन 40+. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15. किती धावा सेट होतील? नारवली 40+ पोहोचलाय सेमीफायनलला. दहिसर संघ पोहोचलाय फायनलचं तिकीट त्यांना काल मिळालंय. आज कोणता संघ असेल? दादा संघ. धावा दाफलकावरती 15. स्लोअर वन किरण रीड केला आणि त्यानंतर सिलेक्शन. चेंडू गेला डीप कडे. पंच इशारा करतील. आला हा दमदार फटका, चौकार. तर बघा, आमचे आयोजक संदीप पाटील त्यांची एक इम्पॉर्टंट चर्चा चालू आहे आणि फॉर्च्यून इव्हेंटनं ते कैद केलं. इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा सुरू आहे. मिथून यांना पाहतोय. तर मैदानावर संघर्ष करत असताना उल्वे 40+, थोडं निराशाचं वातावरण आहे. आपण जरूर पाहतोय उल्वे 40+ बॅटिंग करतोय. सागर अजून कारण स्पर्धा आता साधी राहिलेली नाहीये, कारण स्पर्धेचा स्टँडर्ड हा खूप मोठा झालेला आहे. 40+ असून देखील या स्पर्धेला अनेक प्रेक्षकांनी यूट्यूबच्या माध्यमानं असू द्या किंवा इथे प्रत्यक्षात येऊन असू द्या, या स्पर्धेचा आनंद मात्र घेतला. तर नक्कीच बरेच मोठमोठ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून गेल्या. हाच तर खऱ्या अर्थाने तुमचा यश आहे. हाच खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ 40+ धरणा या संघाचं यश आहे. हा यश आहे स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषकाचा. आणि थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला, कारण या सीझन मध्ये रॉयल एंट्री आम्ही बऱ्याच स्पर्धा कव्हर केल्या पण पाहायला मिळालेली नाहीये, परंतु आज या 40+च्या सामन्यासाठी रॉयल एंट्री गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळेल. तो आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे यांचा थोड्याच वेळामध्ये इथे पूर्णपणे त्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळेल. खरोखर जरा जोरदार टाळ्या होत्या या आयोजकांसाठी, कारण आम्ही हे देखील करून दाखवलं. प्रचंड मेहनत. स्लोअर वन लॉफ केलं ऑन साइडला. फिल्डर रेडी. प्रयत्न चांगले. कमालीचं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याची तयारी. यस, गुड रनिंग, गुड रनिंग. धावा बनवाव्या लागतील. प्रचंड भरभरून प्रेम करणारी, यशाची पोच पावती देणारी स्पर्धा. आगासन थोडा स्पीडअप करा. 4:28 झाले. धावा दाफलकावरती 21 सेकंडवर. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत, दमदार संघ. आगासन 40+ आणि उल्वे 40+. सचिन खारकर आलेत. 2 धावेनं अकाउंट ओपन केलं. स्लोअर वन स्विंग छपराक. ओ चेंडू गेला लॉंग स्टॉप कडे. काय अनोख्या अंदाजनं हा फटका खेळला. मिळतील 4 धावा. धावफलक 27. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल, कारण आगासनला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. आणि क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी लेखू नका. काहीने दिवस गाजवलेले असतात आणि काहींचे दिवस हे गाजलेले असतात आणि काही दिवस गाजवणार असतात. आजचा दिवस कोण गाजवणार?
बघा 40+चा दमदार क्रिकेट. आगासन थोडासा ताळमेळ संतुलन बिघडले. पंच कैलास पोरजी यांचा इशारा आलाय. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 28 आहेत. 28 रन्स. आगासन 40+ विरुद्ध उल्वे 40+. 2 षटकं संपली. थोडा स्पीडअप आम्हाला हवाय कारण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. आम्हाला एकंदरीत अर्धा तास वेळ मोकळा ठेवावा लागेल कारण ज्या पद्धतीनं स्पर्धा सुरळीतपणे संदीप पाटील पार पडली तशा पद्धतीनं आम्हाला या स्पर्धेचा आपल्याला सामन्यांचा वेग सुद्धा तेवढा ठेवायचा आहे. तर थोडं आम्हाला सहकार्य करा. 2 षटकं संपली आणि धावा धावफलकावर 28. नक्की DJ STCचं धन्यवाद देऊया. लोकप्रिय सॉन्ग होतं. अगदी दुसऱ्या लोकांचं ऐकून आपली बहीण आपल्या भावाला कोर्टामध्ये खेचत असते आणि या समाजामध्ये काही घटना पाहतो आणि त्यावर आधारित हे गाणं होतं. लक्ष विद्या मॅचकडे 3 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू ताकदीचा वापर डीप कडे गेला. फिल्डर रेडी मिड विकेटला आणि आता थोडा वेगळी रणनीती आहे. काय रणनीती असेल कदाचित पॅडीना खेळायचे मैदानावर उभे अजूनपर्यंत प्रदीप यांना पाहतो आपण. एकही चेंडूचा सामना त्यांना मिळाला नाहीये. पहिल्यांदा आलेत आणि चेंडू त्यांच्या वाट्याला असतील. आता एकूण चेंडू शिल्लक राहिलेत 5. प्रदीप खारकर पॅडी अगदी पहिल्या सामन्यामध्ये 43 धावेची नेत्रदीपक आकर्षक हटके खेळी केली होती प्रदीप खारकर याने आणि त्यांच्यावर जबाबदारी असेल. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन केलंय. सेफ लँड असेल मे बी. यस सेफ लँड होईल. 2 धावेसाठी प्रयत्न. धावांची भूक असावी लागते. बघा नकार दिला पॅडीनं. 2 धावेने संघ पुढे सरकेल. आगासननं आज चांगल्या दर्जाची गोलंदाजी दाखवली. भरपूर त्यांनी रेस्ट केला दिवसभर मात्र त्यानंतर सुद्धा तेवढ्या चांगल्या दर्जाचं क्रिकेट चांगला समन्वय दर्जा दाखवला. चांगली सार्थ गोलंदाजी इथं दाखवत असताना आगासन 40+. एकूण धावा धावफलकावर 31. 4 चेंडूचा खेळ बाकी. उल्वे 40+ किती टार्गेट सेट करणार. लक्ष विद्या मॅचकडे अपेक्षा असेल. किरण पाटील बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आल्या प्रदीप खारकर पॅडी यांच्यावर. सचिन खारकर आणि आपण पाहतोय प्रदीप खारकर पॅडी यांना. एकूण धावफलक टोटल रन्स पाहतो 31 रन्स. थोडा हातामधून निसटला. कैलास बोरजी होते थोडे वाचले. काहीतरी खेळाडूला क्लोज कॉल. नक्कीच थोडं मनोरंजन खूप सारं संदीप सर आपण काल मनोरंजन पाहिले. काल तर काही खेळाडू अक्षरशः जमिनीवर लोळले होते फिल्डिंग करताना. ते दृश्य सुद्धा पाहिलं आपण. लॉफ बॅटच्या मधोमध हा तडाखा सुपर डुपर 6 षटकाराला. यासाठी पॅडीला स्ट्राईक हवी होती. एकूण धावफलक पुढे सरकले आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय 37. तर साईप्रीत लाईव्हचे चंदू वाघमारे हे सुद्धा या स्पर्धेला लाईव्ह पाहतात. त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आले. धन्यवाद. तर पांडुरंग वाळीलकर साहेब दैसर मोरी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. टोटल स्कोअर आपण पाहूया. एकूण धावा 37. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन आणि पॅडी खेळतोय. लाईन पाहिली. स्विंग चेंडू झाला. भेदकता जरूर होती. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू किंचित बाहेर होता आणि पंच आमचे कैलास पोरजी असतील त्यांनी हा इशारा केला. पंचांचं योगदान या स्पर्धेसाठी लाईव्ह असेल. DJ स्कोरर प्रचंड मेहनत. एकूण धावा धावफलकावर 38. स्लोअर 1 शरीरावर चेंडू आदळला. फटका हुकलाय. नाराज संताप राश आपण पाहतो इकडे आक्रोश निर्माण झालाय आणि आता चेंडू शिल्लक. एकूण धावा धावफलकावरती टोटल 38 आहे. चेंडू शिल्लक 2. सामना करेल प्रदीप खारकर पॅडी. किती धावा सेट होतील. धावांचा रतीप उभा करावा लागेल. पुढचा चेंडू स्लोअर 1 बॅटच्या मधोमध्ये आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवलाय डीप कडे प्लॉट मध्ये. हा दणदणीत सनसनीत षटकार. सांगितले का या गाण्यावर गोट्या अंपायरने डान्स करावा. आजकाल या गाण्याचा ट्रेंड आहे
आणि सुपली सोन्याची या गाण्यावर दशरथ पाटील यांनी डान्स करावं, ही सुद्धा एक फरमाईश आले. एकूण धावफलक पाहते, टोटल धावसंख्या पोहोचल्या 44 वर धावफलक. शेवटचा चेंडू बाकी असेल. 44 धावा. पॅडीनं केलेला आक्रमकता, 2 षटकार. लास्ट बॉल आहे. आगासन 40+ गोलंदाजी करते. टॉस त्यांनी जिंकलाय. संपूर्ण आमचा अतिथी कक्ष या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान आपण त्यांचं पाहूया. सर्व सरळ हाताने दानशूर व्यक्तिमत्वांचे मी आयोजकांच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+. सागर, नक्कीच आपले दशरथ दादा पाटील देखील आराम करतायत. त्यांना आता पंढरपुरीची आस लागली. पंढरपुरी चाय नक्कीच येईल. काल पंढरपुरी चायनं अनेकांची तृप्तता दाखवली. काही वेळातच येईल. नक्कीच लास्ट बॉल खोलात टाकलाय. पंचांकडे अपील होईल. गुड डिलिव्हरी. पंढरपुरी चाय आणि दशरथ पाटील सर यांची तुपानी कॉमेडी हा एक वेगळा रंग असेल. पण दशरथ पाटील सर, कोट्या अंपायर सुपली सोन्याची या गाण्यावर डान्स झाला पाहिजे, ही फरमाईश आले, ती पूर्ण करावी जरूर. हॅलो, चला आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. मी विनंती करेन आमच्या आयोजक कमिटीला, चला या देवन दादा या, चला या. मी विनंती करेन, या व्यासपीठावरती आज ज्यांचं आगमन झालेलं आहे, रोहंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय जनार्दन पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी जनार्दन पाटील साहेबांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे. 18 चेंडू मध्ये 45 करायचे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. 18-45. त्याचबरोबर सन्माननीय पिसारबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन की दादा आपण देखील यावं. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय बंटी पाटील कळंबोलीचे युवा नेतृत्व यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषक आपण इथे पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होतात. आमचे लहू मलेकर प्रकाश म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे होतोय. प्रकाशदादा म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत झालाय. त्यांचा देखील आभार. तर देवेंद्र मडवी आणि त्याचबरोबर आमचे लहू मलेकर आमचे मॅनेजमेंट कमिटी यांच्या वतीने हा सन्मान बंटी पाटील युवा नेतृत्व कळंबोली शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आमचे बंटी पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. स्वर्गीय गंगाराम शेठ स्मृती चषकामध्ये चला आमचे ज्येष्ठ लाला मोरे यांचा सन्मान होतोय. आमचे सगळे हे आयोजक कमिटी. सेमीफायनल इथे क्वार्टर फायनल सुरू आहे. यानंतर जिंकेल तो मात्र सेमीफायनलला ज्याने धडक मारलेली आहे तो नारिवली संघ पुढे आहे. नारिवली संघाविरोधात कोणता संघ येईल, आगासन की इकडे उलवे, या दोन संघांमधली बिग फाईट. तर याचबरोबर आमचे सन्माननीय रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन शेठ रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन शेठ पाटील यांच्या वतीने 3100 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय. त्यांचं मनपूर्वक आभार. यस, गेम स्टार्ट. वलिया सागर यांच्याकडे. तर मॅच कडे वळूया. 45 धावा करायचे. पहिला चेंडू सोडलेला झेल. आता पाहूया चित्र का असेल. किरण पाटील नाराज आहेत, केपी नाराज आहेत, चूक झाली. बिंदास यांना दिलं जीवनदान. किशोर आहेत, 45 करायचे. क्वार्टर फायनल विजय होणारा संघ थेट पोहोचेल सेमी फायनलला. अस्तित्वाची लढाई. इथून तुम्हाला मेहनत करावी लागेल. काल 10चा पोल होता, आज सुद्धा 10चा पोल आहे. 45चा टप्पा ओलांडायचे. ऑन साइडला स्टीअर केलंय, सहज जाईल चेंडू. बघा जीवनदानाची शिक्षा काय असते आणि कॅच सोडण्याची परंपरा, त्याचं उत्तर काय असतं. आलाय हा चौकार. दर्यावरी आमची डोले होरी.
नक्की धन्यवाद. एकूण धावा त्या 6 6 रन ऑन बोर्ड 45 रन्स टू विन. बॅटिंग करतो टीम आगासन 40+. किरण पाटील पुढचा चेंडू गुडलेस स्पॉटवर फटका बनवला. अप्रतिम लाजवाब ब्युटिफुल वंडरफुल. किरण इथे नाराजे झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजताना +6. नावा खारी बोलते शेवा खारी मेवणी चल जाऊ गो. धारा पुरी मेवणी चल जाऊ गो. धारा पुरी मेवणी चल जाऊ गो. धारा पुरी STC मनाला प्रसन्न प्रफुल्लित करणारं संगीत. एकूण धावफलक 12. धावसंख्येची आघाडी. दबाव वाढले. जीवनदान दिल्यानंतर बिंदास काय पद्धतीनं पलटवार होते. तुटून पडलाय. किरण पाटीलला दाखवते हम भी किसी से कम नहीं. खराब चेंडू लाईन भरकटली. बॅकअप जरूर आहे. तणाव वाढलाय. सी द प्रेशर आणि हा दबाव हँडल करावा लागेल. वाईटचा कॉल. +2. क्रिकेट कधी रंग बदलेल. शामिलियन सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेट हा कधी रंग बदलतो. आणि आता हे +- कोड. अस्तित्वाची लढाई. एकूण धावफलक 14. बरोबरी साधली. किशोरच्या षटकामध्ये 15 आल्यात आणि इथे तडाखा सुरू आहे. लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी. ओहो पूर्वार्धामध्ये 15 धावा होत्या. हे विसरून चालणार नाही कृष्णा. आणि त्याच पद्धतीनं प्रवास होतोय. किरण थोडा नाराज आहे. सांघिक खेळामध्ये सर्वांवर जबाबदारी असते आणि आता ती जबाबदारी दोन्ही संघ बिंदास आणि किशोर बिंदास आलाय. पुन्हा एकदा पॉवरफुल बॅट्समन आहे. किरणचा पुढचा चेंडू लो फुल टॉस समोर ठेवला. मात्र आणखीन एक वाईट बॉल. थोडा दबाव वाढलाय. भीतीचं वातावरण आहे. संकटांना मुळीच घाबरू नका. त्याच्याशी 2 आत करा असं म्हटलं जातं. आणि आता धावा धावफलकावर 16. टार्गेट 45. ज्या पद्धतीनं उल्वे एक संघ खेळ करत होता त्याच पद्धतीनं आगासन खेळतोय. आदळलेला चेंडू हुक केलाय. नक्कीच लॉंग लेग कडे हा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. महागडे षटक. झेल सोडल्यानंतर मॅच मध्ये काय 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 होऊ शकतो याचा प्रत्यय आला. एकटा फलंदाज नडतोय. एकदा बॅटिंग आवडली असेल तर बिंदास साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. संघासाठी खेळावं. संघ हितासाठी खेळावं आणि बिंदास. खुद बॅटिंग. अफलातून 20 धावा. बघा मला शेवटपर्यंत लढायचे. शेवटपर्यंत सामना जिंकून द्यायचा. आणि खेळाडू कसा असावा तर मॅच विनर असावा. KP किरण नाराज आहे. क्षेत्रशिकावर तो नाराज आहे. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा गेल जिंका खेळ. एक षटक संपला. एकूण धावा धावफलकावरती 22 आल्यात. करायचेत विजयासाठी 45. सामना कोण जिंकेल. 12-23. सामना सोपा झालाय. कोण जिंकेल आता हा सामना. यस DJ. की दशरथ पाटील सर बघा या गाण्यावर सुद्धा गोट्या अंपायरचा डान्स झाला पाहिजे. ट्रेंडिंगचे गाणे. थोडासा आराम करत असताना दशरथ पाटीलचा ड्रेसिंग रूम मध्ये डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या. आणि सेमीफायनल आणि फायनल मध्ये धमाल होणार. धमाल जल्लोष आनंदाचं वातावरण. मात्र बघा मैदानावर बिंदास खेळतो. बिंदास पद्धतीनं 12 मध्ये 23 ची गरज. आम्ही पाहतोय आमचे दोन्ही पंच प्रचंड मेहनत आहे. सचिन कडू यांना पाहतोय आणि त्यानंतर कैलास पोरजीत यानंतर ते जातील. आपण पाहतोय किरवली नाईट. आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो पंढरपुरी चाय महाराष्ट्रातील ब्रँडेड चाय आलाय. जरूर पाहुण्याने या चायचा तृप्तीचा आनंद घ्यावा. लॉफ केलाय. नो चान्स. डीप एक्स्ट्रा कव्हरला सनसनीत चौकार. 11 मध्ये आता 19.
बॉल 19. मॅच कडे रंगत निर्माण झाले. जेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते. प्रत्येक मैदानावर आला. आगासन 40+ विरुद्ध उल्वे 40+. गोलंदाज नंदकुमार समोर ठेवलाय. लॉफ करते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रेडी आहे. धावा वाचवायला लागतील. परतण्याची ताकद आहे. 2 धाव. ओ कंप्लीट. हुशारीनं क्रिकेटमध्ये तळमळ कल्पक आणि बुद्धिमान कलाकाराची कमी नाहीये. नक्कीच 2 धावा वेगाने पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकले. विनिंग कॅल्क्युलेशन 10 चेंडूमध्ये 17ची गरज आहे. 10 बॉल 17. एकूण धावा धावफलकावर 28. तणाव वाढले. टेन्शन वाढले. चला टेन्शन वाढले असेल तर पंढरपुरी चाय पिऊन घ्या आणि त्याबरोबर A1 वडापाव असेल तर ती एक वेगळी मजा आहे. 10 चेंडू 17 धावा. गोलंदाज नंदकुमार. पाहूया सामना कोण जिंकेल. आगासन 40+ का उल्वे 40+. 10 मध्ये 17. स्लोवर 1. या चेंडूची गरज होती. क्लीन बोल्ड आपला अनुभव पणाला लावला. उल्वे संघ मॅच सोडणार नाही. किरण पाटील KP आता गेम प्लॅन आखतील. रणनीती कूटनीती आखली जाईल. विनिंग कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर. 45चं टार्गेट आणि येणारे 9 चेंडू 17ची गरज. हाय व्होल्टेज चित्तधारक सामना होणार का. क्वार्टर फायनल आहे. आजा शाम होने दादांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 8 मध्ये 15. 8 चेंडू 15 धावा. उल्वे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ आपण पाहतो आगासन. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ते कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल संचालक सन्माननीय देवाभाई पाटील. शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व देवाभाई पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. तर नक्कीच तुम्हा आम्हाला लाल बावट्याचा अभिमान आहे. आणि आज शेतकरी कामगार पक्षाची मान्यवर मंडळी आणि आज गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ वर असलेलं प्रेम. तर माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रमेश भाऊ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. ओम मिनरल वॉटरचे उद्योजक सर्वेसर्वा रमेश भाऊ पाटील यांचं स्वागत. 7 बॉल 11 आणि हा तडाखा. निकाल स्पष्ट. एक जेल सोडल्यानंतर मैदानावर काय काय होऊ शकतो. संदीप सर सामना सोपा झाला. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढूशी तू याला महाग पडली. एवढूशी तू याला महाग पडली. क्याची सोडली रे याने क्याची सोडली. तर या जेलची किंमत का असते याचा प्रत्यय आला. मैदानावर गंगाराम मुंडे आगासन 40+. चौकार षटका नंदकुमार यांचं लांब लचक षटक. मॅच अजून गेली नाही. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो विचार विनिमय केला जाईल. चला स्पीडअप करा. 5 मध्ये 18. एकदा जोरदार टाळ्या. बिंदास मुंडे काय लवली बॅटिंग केली. देवाबाईंचे सुद्धा इथे आगमन झाले आणि आज आम्ही पाहतोय देवेंद्र मडवी यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आज आमची संपूर्ण संयोजक कमिटी पाहुण्यांचा ताफा आपण पाहतोय.
आणि काही वेळातच आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांची रॉयल एंट्री इथे होणार आहे। यानंतर असेल सेमीफायनल। मात्र या सामन्याला यू टर्न देऊ शकतो 6 मध्ये 5 सुजय मडवी धरणा यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा डोनेशन आलाय, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय। नक्कीच संदीप सर, मॅच थोडी सोपी आहे आगासनला, मात्र इथे कशा पद्धतीनं सापळा रचला जाईल। प्रदीप खारकर पॅडी आलेत, डॉट बॉल विकेट कमबॅक करून देतील, काय होऊ शकतो या मॅच मध्ये। आपण पाहतोय सन्माननीय पाहुणे मंडळी, पाहुण्यांचा ताफा क्वार्टर फायनल, यानंतर असेल ना सेमीफायनल। देवेंद्रजी मडवी यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम। देवेंद्र मडवी वय वर्ष 25 असताना उपसरपंच होते आणि आज वय वर्ष 39 आहे। गॅप मध्ये खेळला, फिल्डर रेडी आहे, सावधान फटकाय, 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी। मॅच मध्ये आता कॉन्फिडन्स गमावलाय, 3 धाव घेण्याची तयारी होणार का बाद? गरज तर नव्हती, मात्र सामना सोपा आहे। अरे कशाला गावपणा तू केलास रे, अरे कशाला आगावपणा तू केलास रे। धावता फुकाट तू रनआउट झालास रे, धावता फुकाट तू रनआउट झालास रे। कॉल नसताना तू धावू नको, दिली ताकीद कित्येक वेळा। तर डीजे एसटीसी सर्व आमची पाहुणे मंडळी, मॅच कडे आपण जरूर वळतोय। विनिंग टार्गेट 45, येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया, 42 झालेत। कॅल्क्युलेशन 5 मध्ये 3 पाहिजेत, नवीन फलंदाज सरकलाय, मात्र अजूनही बिंदास मुंडे, विश्वनाथ मुंडे सरकलाय। आगासन 40+, नारिवली 40+ विरुद्ध कोण 2 आत करणार? नारिवली 40+, कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये। मी राजू काटे यांना विनंती करेन, 5 मध्ये 3 डॉट बॉल विकेट मॅच मध्ये रंगत निर्माण करेल। एखाद्या गुगली गोलंदाजांची गरज, डॉट बॉल विकेट पाहिजे उल्वे 40+ ला। समोर ठेवला, यष्टीरक्षकाची साथ मिळणं बाद होणार का? ओ बघा, थोडा खराब क्रिकेट, तणाव वाढलाय, मॅच मध्ये काही कमबॅक होऊ शकतो। प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी। क्वार्टर फायनल 3 वर 3 हे समीकरण क्रिकेटमध्ये डोकेदुखी असतं। संदीप वायकर, आकाश वावेकर यांचं इथे आगमन झालं, विघ्नेश पोरजी यांचं आगमन झालं। 4 मध्ये 3 शरीरभेदी गोलंदाजी, धाव घेण्याची तयारी, यस। ओहो, दबाव वाढलाय। जेव्हा असं समीकरण येतं तेव्हा साध्या सोपं समीकरणासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि आम्हाला ते काम करावं लागतं, प्रत्येक चेंडूवर डिटेल्स देणं। आणि आता धावफलकावरती 43-45 करायचे, 3 मध्ये पाहिजे 2। व्हेरी इंटरेस्टिंग मॅच, व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच। 40+ घनघोर युद्ध मैदानावर, कोण होणार आघाडीवर, कोण असेल पिछाडीवर? क्रिकेट म्हणजे रंकाचा राजा, राजाचा रंक कधी होईल, कोण होणार या सामन्यातील विनर? मॅच विनर ठरणार का बिंदास? आणि एका बाजूला विश्वनाथ गोलंदाज पॅडी, 3 मध्ये 2 डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल। हा चेंडू अपील जरूर पाहिली, दबाव वाढलाय इथे, अपील मध्ये उत्साह जरूर आहे, उत्कंठा वाढल्या आणि इथे मिळाली, आपण पाहतोय यस बिंदास मुंडेची ही विकेट। वातावरण तापलंय, काय होणार मॅच मध्ये? बघा, वातावरण आता गरम झालंय, पण ते बोलतात का आम्हाला माहिती नाही, ठीक आहे। तर आयोजकांकडून येतोय बँचो पथक, त्यांचं स्वागत करूया। सागर, नक्कीच आपण ज्या एंट्रीची आपण चर्चा करत होतो आज दिवसभर, खरोखरच महेंद्र पाटील यांनी आम्हाला सांगितलं होतं की या आमच्या स्पर्धेच्या उपस्थितीसाठी, स्पर्धेमध्ये ज्यांची एंट्री आम्हाला नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन ते नक्कीच इथे उपस्थित राहणार आहेत, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य। तर अशा एंट्र्या जेव्हा होतात
त्यावेळेला मात्र त्या स्पर्धेचा स्टँडर्ड देखील वाढत जातोय आणि महाराष्ट्रातील एक नामांकित असा ग्रुप आहे जो आई ग्रुप, नावच आई आहे आणि या नावातच सर्व काही दडलेलं आहे. त्या आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपची इथे एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. आर्य अशोक कुरूप यांच्याकडून 10 ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. आर्याचा आपण सन्मान करूया. अशोक कुरूप यांचे सुपुत्र आहेत. चला गेम स्टार्ट होते. इथे पाहतोय आपण ज्यांच्या स्वागताची तयारी मात्र इथे केली जाते तो ग्रुप मात्र इथे उपस्थित होतोय. थोड्याच वेळामध्ये ज्यांची एंट्री नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाश म्हात्रे यांना पूर्ण ग्रुप नक्कीच आमचे कमलाकर मामा असतील, योगेश दादा मस्कर असतील, तिकडे नक्कीच अजय बागेत पाहायला गेले